विरोध केलेला आहे। हिंगोलीच्या हट्टा येथे एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राजू शेट्टी यांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिलाय। या संदर्भात राजू शेट्टींसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। हिंगोली जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जातोय आणि त्यासाठी बाधित शेतकऱ्यांनी जे आहे ते एल्गार या ठिकाणी हे केलेलं आहे, परिषद केलेली आहे। आणि याच एल्गार परिषदेला जे आहे ते माजी खासदार शेट्टी सर आलेले आहेत। नेमकं सरकार या शक्तीपीठ महामार्गाचा का हट्टहास करतोय, काय सांगाल? एक तर उद्योगपतींच्यासाठी आणि या शक्तीपीठ महामार्गाच्या बांधणीतून किमान 50 ते 60 हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करायचा या हेतून 12ही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध असताना सुद्धा हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या ऐवजी रेटण्याचा प्रयत्न सरकार करायला लागलेला आहे। फार मोठा दरोडा शेतकऱ्यांच्यावर पडणार आहे आणि त्यामुळं तो रस्ता करण्याचा अटापिटा सरकार करायला आहे। पण आम्ही शेतकरी आहोत, ऊन वारा वादळ दुष्काळ सुलतानी संकट झेलून सुद्धा वर्षानुवर्ष आम्ही शेती करत आलेलो आहोत। त्यामुळे या भामट्यांना आम्ही दाद देणार नाही। 1 इंच सुद्धा जमीन आम्ही शक्तीपीठ महामार्गाला देणार नाही। हळदीचा हब म्हणून ओळखला जाणारा आहे हिंगोली जिल्हा आहे आणि खुल्या बाजारात हळदीची खरेदी विक्री जोपर्यंत होत नाही, कारण वायदे बाजार कशासाठी स्थापन झाला? शेतकऱ्यांना हळदीचे भाव वाढवून मिळावेत म्हणून। पण इथं वायदे बाजाराचा उपयोग करून हळदीचे भाव जर पाडले जात असतील तर त्यात ते बंदच केलं पाहिजे। मी सेबीकडे जाईन, मी अनेक यंत्रणांच्याकडे जाईन, परंतु हे सगळे कटकारस्थान उघड करून या व्यापाऱ्यांना ठेचल्याशिवाय सोडणार नाही। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली।